पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी। चातुर्मासाचा पवित्र कालखंड चालू आहे। अशा या पवित्र कालखंडामध्ये आपण संत वाङ्मयाचं चिंतन करीत आहोत। दर रविवारी क्रमशः ही एक प्रवचनमाला सुरू आहे। यथामतीप्रमाणे काही अभंगाचं आपण चिंतन करत आहोत, संत वाङ्मयाचं चिंतन करीत आहोत। या चिंतनातून आपल्याला एक भक्तिसुखाचा आनंद प्राप्त होतो आहे आणि म्हणून मला देखील आपल्याशी संवाद साधताना एक सात्विक असा आनंद होतो आहे। आपल्यासमोर आज एक अभंग मी ठेवणार आहे। तो अभंग देहूचे महासाधू जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। अतिशय उद्बोधक असा अभंग आहे। महाराजांची अभंगवाणी ही प्रसंगानुरूप काही बोध करते। जसा जसा प्रसंग आला तसं तसं महाराजांच्या मुखातून काही अभंग प्रसवले। त्यांनी स्वतःच असं म्हटलंय, अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो। जसे जसे अभंग आले ते अनुभवाचेच आले। जीवनामध्ये जे अनुभव आले ते अनुभवच अभंग रूपानं बाहेर पडले, अशी ही संतांची अभंगवाणी आहे। या अभंगवाणीतील एक सर्वांग सुंदर अभंग आज माझ्यासमोर आलाय। त्याचं काही चिंतन आपण करणार आहोत। महाराज असं म्हणतात, निंबाची या झाडा साखरेचे आळे, आपुली ती फळे नसंडीच। तैसे अधमाचे अमंगल चित्त, वमनते हित करुणी सांडी। परिसाच्या अंगी लावले खापर, पालट अंतर नेघे त्याचे। तुका म्हणे वेळू चंदना संगती, काय ते नव्हती जवळीके। एक वैशिष्ट्यपूर्ण असा अभंग आहे। या अभंगातून महाराजांनी समाजातील अधम लोक कसे असतात याचं अत्यंत चांगलं वर्णन 3 दृष्टांताच्या माध्यमातून केलेलं आहे। स्वयं महाराजांनीच एका ठिकाणी असं म्हटलं की समाजामध्ये 3 प्रकारचे लोक दिसतात। प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन। अर्थात 3 प्रकारचे लोक आपल्याला समाजात पाहायला मिळतात। जो पहिला वर्ग आहे तो सात्विक लोकांचा आहे। समाजात सात्विक लोक असतात। दुसरा वर्ग आहे तो समाजामध्ये रजोगुणी लोक असतात, तो राजस लोकांचा वर्ग आहे। आणि समाजामध्ये तामसी वृत्तीचे लोक सुद्धा असतात, तो तमोगुणी लोकांचा वर्ग आहे। सात्विक, राजस, तामस असे हे 3 गुण, त्या गुणांनी त्यांची प्रकृती तयार झालेली असते। अर्थात सर्वांच्यात हे गुण पाहायला मिळतात। ज्या गुणांचं प्राबल्य असेल, ज्या गुणाचा अधिक गुण असेल तो, तशी त्याची प्रकृती तयार होते। सत्वगुणाची मात्रा जास्त असेल तर त्या माणसाची प्रकृती सात्विक असते। अंशतः रजोगुण आणि तमोगुण असेल, एखाद्याची रजोगुणाची मात्रा असेल तर त्याची प्रकृती राजस होते। तमोगुणाची मात्रा जास्त असेल तर तो माणूस तामसी असतो। श्रीमद भगवद्गीतेनं असं म्हटलंय, ही प्रकृती त्याच्या अन्नातून तयार होते। जसा त्याचा आहार असेल तशी त्याची प्रकृती तयार होते। म्हणून आपल्या धर्मशास्त्रानं असं सांगितलंय की माणसाचा आहार हा सात्विक असला पाहिजे। युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, असं तुकोबराय बोलतातच ना। विशेषतः भगिनी वर्गांना मी सांगेन की एखाद्या माणसाची प्रकृती कशी आहे हे जर ओळखायचं असेल तर मी नेहमी कीर्तनामध्ये मोठ्या गमतीनं सांगत आलेलो आहे की एखादा पाहुणा जर आपल्याकडे आला आणि तो जेवायला बसला
तर त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं. याचा अर्थ तो किती पोळ्या खातोय आणि किती भात खातोय याकडे नाही, त्याला पोटभर वाढायचं. कारण अतिथी धर्म हा खूप मोठा आहे. आपल्याकडे अतिथी देवो भव असंच म्हटलेलं आहे. म्हणजे आलेल्या अतिथ अभ्यागताचा आपण आदर केला पाहिजे, त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीव घातलं पाहिजे. म्हणजे तो किती खातो याकडे लक्ष द्यायचं नाही, तो काय खातो याच्याकडे लक्ष द्यायचं. माझ्या या प्रवचनातून अगदी मी सुलभपणानं काही चिंतन मांडतो आहे, तुम्हाला ते पाहायला मिळेल, अनुभवाला येईल. समजा एखादा पाहुणा आला आणि तो जेवायला बसला आणि त्याने जेवताना वरण भात, मेथीची भाजी, पोळी, हे दूध असे पदार्थ जर खाल्ले व ते आवडीनं त्यानं खाल्ले तर समजायचं की हा पाहुणा सात्विक आहे. म्हणजे तो वरण भात खातोय, दूध भात खातोय, दही भात खातोय. असा पाहुणा जर जेवत असेल, त्याची जर रुची त्यात असेल तर समजायचं की तो सात्विक आहे. एखादा पाहुणा आला आणि तो जेवायला बसला आणि त्याने जर भज्यावर ताव उठवला, पापड मागितला, एक पापड ठीक आहे, पण 2, 3, 4, 5 पापड खाल्ले, लोणचं आवर्जून मागितलं, असा जर त्याचा आहार असेल आणि त्या आहारामध्ये त्याला रुची असेल तर 100% लक्षात ठेवायचं की हा मनुष्य राजस आहे. म्हणजे काय, तर वरण भात, दूध, पोळी, भाजी असे पदार्थ खातले की तो सात्विक म्हणायचा. भजी, पापड, कुरडई, लोणचं याच्यावर ताव मारला की तो पाहुणा नक्की राजस आहे. कारण त्याची प्रवृत्ती राजस आहे, त्याची प्रकृती राजस आहे, त्याचा आहार तसा आहे व त्या आहारातून त्याची प्रकृती तशी झालेली आहे. आणि माझ्या प्रिय श्रोत्यानो, जो पाहुणा रविवार गाठून येतो ना, तो समजायचं तामसी आहे. आपल्या लक्षात आलं असेल माझं म्हणणं. म्हणजे जो मांसाहारी आहे, जो अभक्ष्य खातो आहे, त्यातून त्याची प्रकृती ही अत्यंत तामसी होते. केवळच मांसाहाराचं म्हणणं नाही, शाकाहारातसुद्धा तामसी आहाराचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी केलेलंच आहे. रात्रीचं शिळं अन्न खाणं हा तामसी आहारच आहे. कदाचित भगिनींना माझं बोलणं रुचणार नाही, पण रात्रीचा भात असेल तर बायका त्याला सुंदर जिरे मोहरीची फोडणी देऊन तो अत्यंत चांगला करतात, तिखट वगैरे घालून. त्याला तर आम्ही रावण भात म्हणतो. तो खायलाही चटकदार असतो, पंचपक्वान्नाच्या तोंडात मारणारा असतो. असा भात खाणं हा सुद्धा तामसी आहारच आहे. किंवा पिठलं केलं, पिठलं तर हा महाराष्ट्राचा वीक पॉईंट आहे. भजी, पिठलं माणसाला फार आवडतं. पण ते पिठलं खाऊन झाल्यानंतर कढईला जी करप लागते, ती करप खरडून खाण्यात काही माणसांना आनंद वाटतो. असं करपलेलं अन्न खाणं हे सुद्धा तमोगुणी आहाराचं मानलं आहे. किंवा अति तीक्ष्ण म्हणजे अति तिखट. काही माणसं तर इतकं तिखट खातात, इतकं तिखट खातात की तोंडाची आग व्हावी इतकं तिखट ते खातात. मिरचीचे गोळेच्या गोळे खातात. असा आहार जो आहे तो मंडळी अत्यंत तामसी आहार आहे. म्हणजे सात्विक, राजस आणि तामस अशा प्रकारचे आहार जर केले तर तो माणूस सात्विक, तामस, राजस अशी त्याची प्रकृती तयार होते. सात्विक मनुष्य तयार होतो, राजस मनुष्य तयार होतो, तामस मनुष्य तयार होतो. अशा पद्धतीने त्याची प्रकृती तयार होते. आता हे सात्विक, राजस आणि तामस हे 3 प्रकार आपण पाहिले. तशा तशा प्रकृतीची ती माणसं तयार होतात. आपल्याला ती समाजात पाहायला सुद्धा मिळतात. अगदी तुम्हाला सुद्धा अनुभव असेल, एखादा सात्विक प्रवृत्तीचा असतो, शांत असतो, त्याच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा समाधान वाटतं. एखादा रजोगुणी असेल तर तो रजोगुणी माणूस सुद्धा आपल्याला लक्षात येतो. तो स्वतःची अहमहिका सांगत असतो, आत्मस्तुती करण्यात त्याला आनंद वाटतो. हे रजोगुणाचं द्योतकच आहे. आणि तमोगुणी माणसं अशी शीघ्रकोपी असतात, लगेच रिॲक्ट होतात, ताबडतोब त्यांच्या प्रतिक्रिया उमटतात. त्यांच्या चेहऱ्यावर लगेच लालबुंद अशी छटा उमटते. याचा अर्थ तो तमोगुणी आहे. असे जे 3 लोक आहेत त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये पण सुंदर केलंय.
जसं आजच्या अभंगामध्ये 3 गोष्टी येणार आहेत, तसं एका अभंगात त्याने 3 माणसांचं, सात्विक, राजस आणि तामस या 3 लोकांचं 3 पक्षांच्या माध्यमातून वर्णन केलंय. तोही फार सुंदर अभंग आहे, खूप सुंदर चिंतन आहे ते. कावळे ढोपरा, कंकर तित्तरा, राजहंसी चारा मुक्ता फळे. ओहो, किती सुंदर वर्णन महाराज करतात. महाराजांची अभंगवाणी इतकी प्रासादिक आहे की ती इतकी सुलभ आहे की जनमानसामध्ये ती एवढी रुजली, कारण दृष्टांतही तसेच त्यांनी सांगितलेत. आता हा दृष्टांत किती सुंदर आला या अभंगामध्ये. सात्विक, राजस आणि तामस या 3 लोकांचं वर्णन करताना 3 पशुपक्ष्यांची त्यांनी वर्णनं केली आहेत. कावळे ढोपरा, कंकर तित्तरा, राजहंसी चारा मुक्ता फळे, 3 पक्षी सांगितलेत. हे कसे 3 पक्षी असतात बघा. राजहंस हा जो आहे, हा राजहंस सात्विकाचं त्यांनी प्रतीक मानलंय. राजहंस सात्विक आहे. राजहंस काय करतो तर मोत्याचा चारा खातो. राजहंसी चारा मुक्ता फळे. क्षीरनिर न्याय जो आहे, राजहंस दूधच पितो, तो मोत्याचा चाराच खातो. आहाराच्या बाबतीत आपण बोलतोय, आत्ताच मी उदाहरण देऊन आलो. तित्तर नावाचा एक पक्षी आहे, तो बारीक बारीक दगडी खातो. हे या संपूर्ण चराचरामध्ये सृष्टीत काय चमत्कार आहेत हे पाहण्याजोगे आहे खरं म्हणजे. तित्तर नावाचा एक पक्षी आपल्या खेड्याकडे शेतकरी वगैरे त्याला चित्र म्हणतात, पण तो खरा तित्तर नावाचा जो पक्षी आहे तो बारीक बारीक कंकर म्हणजे बारीक बारीक खडे खातो. हे एक आश्चर्यच आहे खूप मोठं, म्हणजे तो त्याचा आहारच आहे. पण तो तित्तर रजोगुणी आहे. संत कबीरदासांनी वर्णन फार सुंदर केलंय. अशा संतांची काही अभंगवाणी अभ्यासनी जोगी आहे, फारच सुंदर आहे. संत कबीरदास असं वर्णन करतात, तित्तर पत्थर चुमत है, उसी न छोड़े काम, तो घी मक्खन खावत है, उसकी जाने राम. तो दगडी खातो बारीक बारीक, तरी त्याला डझनावारी पोरं असतात. तो राजस आहे. आणि पहिला दृष्टांत जो दिलाय तो कावळे ढोपरा, म्हणजे जिथं जखम झाली तिथं कावळा चोच मारतो. अशी राजस, तामस, सात्विक असे लोक असतात. कावळे ढोपरा, कंकर तित्तरा, राजहंसी चारा मुक्ता फळे. तुकाराम महाराज या ठिकाणी वर्णन करतात की हे जे 3 लोक आहेत त्यांनी वर्गवारी करताना असं म्हटलंय की सात्विक प्रकृतीचा माणूस हा उत्तम आहे, राजस प्रकृतीचा माणूस हा मध्यम आहे आणि तामस प्रकृतीचा माणूस हा अधम आहे. हा कसा असतो याचं वर्णन तुकाराम महाराजांनी प्रस्तुतच्या अभंगात केलंय. 3 दृष्टांत त्याने दिलेत. तैसे अधमाचे अमंगल चित्त, वमनते हित करुणी सांडी. एखाद्या अधम माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी सुद्धा तो माणूस एखादी ओकारी फेकून टाकावी तोंडातली, ओकून टाकावं, तसं चांगल्या हिताच्या गोष्टी तो वमन करून टाकून देतो, असं त्याचं चित्त असतं. तैसे अधमाचे अमंगल चित्त, त्याचं चित्त अमंगल असतं, असं वर्णन संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आता याच्यासाठी जे दृष्टांत वापरले ते सुद्धा दृष्टांत अत्यंत सुंदर दृष्टांत आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक सुंदर दृष्टांत तुकाराम महाराजांनी घातला. निंबाची या झाडा साखरेचे आळे, आपुली ती फळे नसंडीच. फार सुंदर दृष्टांत तुकोबाराय घालतात. आपल्याकडे कडुलिंबाचं झाड असतं ते पाहायला मिळतं. या कडुलिंबाचं जे झाड असतं त्याला चैत्र महिन्यामध्ये फुलवारा येतो, त्याला फुलं येतात, मोहर येतो. हे साधारण वैशाख ज्येष्ठ महिन्यामध्ये त्याला लिंबोळ्या येतात. त्या लिंबोळ्या जर पाहिल्या आणि त्या अशा साधारण हिरव्या असतात, पण त्या अतिशय कडू असतात, अतिशय कडू असतात, तोंडात धरवत नाहीत. काय झाली मौज गोष्ट म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितली. एका माणसाच्या दारात लिंबाचं झाड होतं, कडुनिंबाचं झाड होतं. आता त्याला लिंबोळ्या लागल्या. याने ती लिंबोळी काढली आणि खाल्ली, ती कडू लागली. त्याला असं वाटलं काय झाड आहे आणि या झाडाला
ही फळं लागली ती सगळी कडूच आहेत. त्याने असा विचार केला की सधन शेतकरी होता, पैसा भरपूर होता, ते काहीतरी प्रयोग करायचा असं म्हणाला. या प्रयोगानं आपल्याला काहीतरी सिद्ध होईल म्हणून ते लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडाला त्यांनी 1, 2, 3 क्विंटल अशी साखर घातली आणि त्या साखरेचं त्याला आळं केलं आणि आळं करून त्याला पाणी घालत बसला. 1 वर्षभर त्यांनी पाणी घातलं. साखरेचं आळं, हळूहळू ती साखर त्या झाडाच्या बुडाशी मुरली. पाऊस पडला, पुन्हा चैत्र महिना आला आणि चैत्र महिना आल्यानंतर पुन्हा त्याला फुलं लागली आणि सुंदर लिंबोळ्या आल्या. आणि याला असं वाटलं की आता आपण त्याला साखरेचं आळं केलं आहे आणि आता त्याची लिंबोळी ही कडू न लागता गोड लागणार, म्हणून त्याने त्या लिंबोळ्या तोडल्या आणि खाल्ल्या. काय सांगायचं मंडळी, तरीसुद्धा त्या कडुलिंबाच्या निंबोळ्या ह्या कडूच होत्या. याचा अर्थ काय, त्या झाडाला साखरेचं आळं जरी केलं तरीसुद्धा त्या झाडाची फळं कडूच लागणार. तसा अधम मनुष्य जो आहे त्याला तुम्ही कितीही सात्विक उपदेश करा, त्याच्या अंतरात पालट होत नाही, तो बदलू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी अत्यंत संयुक्तिक असा दृष्टांत दिला. निंबाची या झाडा साखरेचे आळे, आपुली ती फळे न संडीच. त्याची फळं तो बदलत नाही किंवा त्या फळात बदल होत नाही, ती फळं कडूच येणार. दुसरा दृष्टांत तुकाराम महाराजांनी सांगितला. काय दृष्टांत घातला? तुकोबराय फार सुंदर दृष्टांत घालतात. परिसाच्या अंगी लाविले खापर. एक परिस नावाचा दगड आहे. मागील एका भागात आपण परिसाचा विचार करून आलो आहे म्हणून मी पुनरावृत्ती करत नाही. पण आपल्या पुराणामध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये परिस नावाचा एक दगड आहे. म्हणजे परिस जो असतो तो असा केमियागार दगड आहे की त्याला कोणत्याही धातूचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. तुकोबारायांनी वर्णन केलं आहे, आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. परिसाला धातूचा स्पर्श झाला की त्या धातूचं सोनं होतं. पण इथे जो दृष्टांत दिलाय तुकाराम महाराजांनी, लोखंड असेल, चांदी असेल, तांब पितळ असेल, त्याचा स्पर्श परिसाला झाला तर त्याचं सोनं होणार. पण खापर जे असतं, खापर म्हणजे मडक्याचा फुटलेला एखादा तुकडा, त्याला खापर म्हणतात. ते खापर मातीचं, ते जर लावलं परिसाला तर त्या खापरामध्ये बदल होत नाही. ते खापर जसंच्या तसं मातीचंच राहतं. परिसाच्या अंगी लाविले खापर, पालट अंतर निघे त्याचे. त्याचं अंतर पालटत नाही, ते आहे तसंच मातीचं खापर राहतं. तसं एखाद्या संत सज्जनांच्या, सत्पुरुषाच्या संगतीत हा अधम प्रवृत्तीचा माणूस आला तरीसुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नाही, तो आहे तसाच राहतो, असं तुकोबराय बोलतात. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तिसरा दृष्टांत सांगितलाय. तोही अतिशय सुंदर आहे. तुका म्हणे वेळू चंदना संगती, काय ते असती जवळीके. महाराज म्हणतात, जसा त्यांनी वरती दृष्टांत दिला लिंबाच्या झाडाचा, खापराचा दृष्टांत दिला, तसा हा तिसरा दृष्टांत जो आहे तो असा दिलाय की वेळू जो असतो बांबू, तो बांबू चंदनाच्या संगतीत असला तरी त्याच्यावर परिणाम होत नाही. वास्तविक चंदनाचा जो गुण आहे तो फार सुंदर आहे. सर्वांगी सुवास प्रीतो उगला न राहे, सभोवते तरुवर चंदन करीतची जाये. वा ज्ञानेश्वरी बोलते ना, पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे, शिवतले लिंब जे होते जवळे, तीही निर्जीवीही देवाचे निडळी बैसणी केली. वा नाथबाबा आपल्या भागवतामध्ये वर्णन करतात, ती अचेतन काष्ठे सर्वथा, चढली देव ब्राह्मणाचे माथा, त्याचा पांग न लगे श्रीमंता राजे तत्वता वंदिती, असं वर्णन केलेलं आहे. अर्थात आत्ता हा जो दृष्टांत दिलाय या तिसऱ्या शेवटच्या चरणामध्ये, तो वेळू म्हणजे बांबू चंदनाच्या सान्निध्यात असला, समजा चंदनाच्या सान्निध्यात लिंब असेल तर त्या लिंबाचा कालांतरानं चंदन होतो. चंदनाने बोरी व्यापिले असं तुकोबराय बोलतातच ना. चंदनाच्या सान्निध्यात वडाचं झाड असेल, बाबळीचं असेल, बोरीचं असेल, हळूहळू त्याला सुगंध येतो
आणि ती झाडंसुद्धा चंदन होतात. पण जो बांबू आहे तो तिथे जरी वर्षानुवर्ष राहिला तरी बांबू चंदनापासून तो गुण घेत नाही. तो आहे तसाच पोकळ राहतो आणि त्याचं बदलणं होत नाही. या संपूर्ण समग्र अभंगाचा अर्थ आपल्या लक्षात घेता येईल. तो असा आहे की किती जरी झालं तरी त्या अधमाचं चित्त बदलत नाही, त्याच्यात काही परिवर्तन होत नाही, असे ते अधम लोक असतात. तुकाराम महाराजांनी या अभंगातून वर्णन केलं ते असं आहे की समाजामध्ये हे 3 वर्ग जे आहेत, हे 3 वर्ग अशा पद्धतीचे असतात. सात्विक असतात, राजस असतात, तामस असतात. पण तमोगुणी लोकांना किती उपदेश केला तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही, त्यांच्यात बदल घडत नाही. म्हणून गीतासुद्धा असं वर्णन करते की भक्तिहीन पुरुषाला हा उपदेश करू नये. नाथबाबासुद्धा आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये. एखाद्या सत्पुरुषाच्या संगतीत गेल्यानंतर सुद्धा ही मंडळी बदलत नाहीत. तुकाराम महाराजांनी अन्यत्र एक दृष्टांत दिला आहे की कुचरदाणा जो असतो, म्हणजे त्याला कुचरदाणा म्हणतात, धान्यामध्ये हरभऱ्यात, मुगात, मटकीत असतो. तो भिजला तर भिजत नाही, शिजवला तर शिजत नाही, खाल्ला तर पचत नाही. अशा पद्धतीचे हे लोक असतात. यांच्यापासून सावध असणं हे चांगलं, की दुर्जनापासून लांब असणं हे केव्हाही चांगलं. ते अधम माणसाच्यापासून आपण लांब राहावं, असा या अभंगाचा अर्थ करता येऊ शकतो. आज आपण या महाराजांच्या अभंगाचं छोटेखानी चिंतन केलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण या चातुर्मासाच्या पर्व काळामध्ये काही अभंगाचं, ओव्यांचं चिंतन करणार आहोत आणि एक सात्विक सुखाचा आनंद घेणार आहोत. मंडळी, जे काही अल्पमतीप्रमाणे माझ्या अभ्यासाच्या योगानं संत वाङ्मय जेवढं सुलभ करून सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणही त्याचा आनंद घेताय. अत्यंत चांगले अभिप्राय तुमचे मला येत आहेत. मला फोन करून आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही लोक याचं आपलं मनोगत कळवत आहेत. मलाही त्याचा आनंद वाटतो आहे. तेव्हा आपण या भक्तिसुखाचा आनंद घेत राहूया, एकमेकाशी संवाद साधत राहूया. या संवादातून आपल्याला आनंद प्राप्त हो. माझ्याकडनं पण अशी सेवा घडत राहो. तेव्हा आजची ही सेवा संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या पुरता या ठिकाणी थांबतो. नमस्कार. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.